पाठीमागील भागात आपण क्वेश्चन नंबर 2चे 2 क्वेश्चन सोडवून पाहिलेले आहेत. आता पुढील क्वेश्चन घेऊया. 3. मे जय केमिकल परचेस अ लिक्विड सोप हॅव्हिंग टॅक्सेबल व्हॅल्यू 8,000 अँड सोल्ड इट टू द कंझ्युमर फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू 10,000. फाइंड GST पेएबल ॲट द रेट ऑफ 18%. आता पहा हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. इनपुट टॅक्स इज इक्वल टू 18% ऑफ 8,000. 18/100 इंटू 8,000. 20 ला 20 कॅन्सल होतील, इथं 0 आहे. 18 इंटू 80 यांचा गुणाकार केला 1,440 रुपीज आलेला आहे. आउटपुट टॅक्स 18% ऑफ 10,000. 18/100 इंटू 10,000. 20 ला 20 कॅन्सल. 18 इंटू 100 1,800 रुपीज. आपल्याला GST विचारलेली आहे. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. 1,800 मायनस 1,440 यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर उत्तर येणार आहे 360. इथं आपल्याला GSTच फक्त विचारलेलं आहे. कधी कधी परीक्षेला CGST विचारल्यानंतर 180 लिहा. SGST जर विचारलं तर 180 लिहा. इथे GSTच फक्त विचारलं आहे, इथपर्यंतच उत्तर लिहायचं आहे. हे दोन्ही विचारलेले नाहीत. क्वेश्चन नंबर 4. फाइंड द 9th टर्म ऑफ द फॉलोइंग AP 7, 13, 19, 25. आता हे सोडवण्यासाठी आपण मेथड पाहूया. गिव्हन डाटा लिहूया. AP इज 7, 13, 19, 25. A इज इक्वल टू T1 इज इक्वल टू 7, T2 13, T3 19, T4 25. N आपल्याला दिलेला आहे 19. डिफरन्स फाइंड करायचा आहे. T19 फाइंड करायचा आहे. आता डिफरन्स फाइंड करूया. T2 मायनस T1 13 मायनस 7 इज इक्वल टू 6. आणखी कन्फर्म करण्यासाठी D बघूया येतोय का 6. D इज इक्वल टू T3 मायनस T2 19 मायनस 13 इज इक्वल टू 6. म्हणजे आपल्याला D मिळाला. Tn इज इक्वल टू A प्लस N मायनस D. त्यांच्या व्हॅल्यू आहे तिथं आपण टाकलेले आहेत. T19 इज इक्वल टू 7 प्लस ब्रॅकेट 19 मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट 6. 7ला 7 19 मायनस 1 18 6ला 6 यांचं मल्टिप्लिकेशन केलं 108 आलेलं आहे. 7ला 7 यांची ॲडिशन केली 115 आलेलं आहे. म्हणजे T19 115. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आपल्याला असा दिलेला आहे की त्यामध्ये गिव्हन डाटा जो दिलेला आहे A इज इक्वल टू 1,200. सिग्मा FI DI ची व्हॅल्यू 700 दिलेली आहे. सिग्मा FI 100 दिलेला आहे. सुरुवातीला आपल्याला D बार फाइंड करावा लागणार आहे आणि मीडियन विचारलेला आहे, मीन विचारलेला आहे. D बार इज इक्वल टू सिग्मा FID. त्याची किंमत 700 आहे म्हणून इथं 700 लिहिली. सिग्मा FI ची किंमत 100 आहे म्हणून 100 लिहिलेली आहे. 100ने 700ला डिवाइड केल्यानंतर 7 येणार आहे. मीन आपल्याला फाइंड करायचं आहे. X बार इज इक्वल टू A प्लस D बार. A ची व्हॅल्यू 1,200 दिलेली आहे. D बार आपल्याला 7 मिळालेला आहे. ॲडिशन केली म्हणजेच थोडक्यात मीन X बार इज इक्वल टू 1,207 मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 3. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज अँड रीराईट. परीक्षेला सोडवताना इथपासून ॲक्टिव्हिटी सोडवायची आहे. आता त्यांनी इन्फॉर्मेशन काय दिली ती आपण अगोदर रीडिंग करूया. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ. इव्हेंट 1 दिलेलं आहे. द कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड. सेकंड, द कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड.
कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. इथून ॲक्टिव्हिटी आपण एक्झामला लिहिणार आहोत आन्सर शीटमध्ये. रँडम एक्सपेरिमेंट. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 52 दिलेला आहे. इव्हेंट 1 ए, कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड. म्हणजे जे थोडक्यात कॅट आहे त्याच्यामधून आपल्याला रेड कलरचे काढायचे आहेत. तर आपल्याला ते मिळणार आहेत 26. पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. ए किती आहे 26 अपॉन 52. यांचं डिवायडेशन केलं 1/2 उत्तर येणार आहे. त्याचप्रमाणे इव्हेंट 2 आपल्याला मिळालेला आहे. कार्ड ड्रॉन इज अ फेस कार्ड. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 12. पी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. 12ला 12 आणि 52 4च्या टेबलमध्ये आहेत. 4 3 जा 12, 4 13 52 आहे. म्हणजे 4च्या टेबलमध्ये 13 नंबरला थोडक्यात 52 आहे. म्हणजे 3/13 आलेलं आहे. एक्झाममध्ये तुम्ही फक्त हे बॉक्स लिहायचे आहेत. 6 बॉक्स करेक्ट लिहिले 3 पैकी 3 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. क्वेश्चन नंबर 2. इन एन AP T1 इज इक्वल टू -5, TN इज इक्वल टू 45 अँड SN इज इक्वल टू 120. टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ n, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. गिवन दिलेला आपल्याला T1 -5, TN 45, SN 120. आता वी नो दॅट म्हणजे आपल्याला हे सूत्र थोडक्यात माहीतच पाहिजे. पहा ते काय आहे सूत्र. SN इज इक्वल टू n/2. आता आपण सराव करत असताना टॉईस A प्लस ब्रॅकेट n-1D या सूत्राचा आपण सराव केलेला असतो. परंतु इथं सूत्र आता वेगळं लिहिलेलं आहे. T1 प्लस TN. बुकमध्ये दुसऱ्या मेथडमध्ये हे सूत्र वापरलेलं आहे. पुस्तकात 2 मेथडनी उदाहरण हे सोडवून दिलेलं आहे. SNचा एक आपण रेग्युलर जो सूत्र वापरतो n/2 ब्रॅकेटमध्ये टॉईस A प्लस n-1 ब्रॅकेट कंप्लीटेड D. परंतु इथं आपण T1 प्लस TN सूत्र वापरलेलं का आपल्याला TNची डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे. मग T1 किती आहे -5 आणि TN किती आहे 45. TN म्हणजेच काय आहे त्याचं सूत्र A प्लस n-1 ब्रॅकेट कंप्लीट D. त्याऐवजी TN लिहिलेलं आहे कारण का ही आपल्याला व्हॅल्यू इथं दिलेली आहे. 45मधून -5 गेले 40 राहिले. 40 इथं मल्टिप्लिकेशन आहे. 120ला जर डिवाइड केलं तर 3 येणार आहे म्हणून 3 उत्तर. म्हणजे थोडक्यात आपल्याला हे 6 बॉक्सच लिहायचे आहेत. रफ कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालेल. डायरेक्ट किमती टाकून आपल्याला उत्तर मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 3 त्यातील B. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू 6 मार्क. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय यूजिंग क्रॅमर्स रूलने सोडवायचं आहे आपल्याला. आता अशा उदाहरणामध्ये अंश आणि छेद न्युमरेटर डिनॉमिनेटर दिसल्यानंतर आपल्याला हार्ड उदाहरण आहे असं वाटतं. परंतु हे उदाहरण सोपं करून कसं सोडवायचं ते तुम्हाला मी सांगतो. दिलेलं इक्वेशन लिहिलेलं आहे 3m - twice n इज इक्वल टू 5/2. आपल्याला हा 2 नको आहे. जे छेदामध्ये दिलेलं आहे त्या संख्येने दोन्ही बाजूंना गुणायचं आहे. मल्टिप्लाय बोथ साइड बाय 2. 2ने मल्टिप्लिकेशन केलं 3 2 जा 6m, 2 × 2 4n आणि 2ने इथं मल्टिप्लिकेशन केल्यामुळं 2ला 2 कॅन्सल होणार आहेत म्हणून डायरेक्ट तुम्ही 5 लिहू शकता. त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. दुसरं इक्वेशन आपल्याला हे दिलेलं आहे 1/3m + 3n इज इक्वल टू -4/3. तर हा 3 नको आहे आपल्याला म्हणून मल्टिप्लाय बोथ साइड बाय 3. दोन्ही बाजूंना 3ने गुणाकार करणार. 3ला 3 हे कॅन्सल होतील, mला m राहतील प्लस 3 × 3 9, nला n. इथंही 3ला 3 कॅन्सल होतील -4. म्हणजे आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 मिळाले. आता छेदामध्ये कोणतीही संख्या नसल्यामुळे आपल्याला क्रॅमर्स रूल वापरताना इझी जाणार आहे. D इज इक्वल टू A1 A2 B1 B2 C1 C2 अशा किमती असतात. A1 A2 B1 B2च्या किमती लिहिल्या 6 1 -4
9, B1 B2, A1 A2. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × 9 मायनस 4 × 1, 6 9 जा 54, -4 × 1 -4 होणार आहे, परंतु इथं मायनस असल्यामुळे मायनस इंटू मायनस प्लस होणार, +4, 54 + 4 ॲडिशन केली 58 आली. आता dx जसं मगाशी आपण A1 A2 B1 B2 C1 C2 च्या किमती आपण लिहिलेल्या आहेत, त्याच किमती आपण इथं टाकलेल्या आहेत. आपल्या थोडक्यात सूत्र पाठ पाहिजे की आता -4 आणि 9 ही किंमत कोठून घेतलेली आहे, 5 आणि -4 ही किंमत कोठून घेतलेली आहे. पहा इथं तर आता थोडक्यात अंश आणि छेद आहेत, मग इथून घेतली का नाही, तर आपण जे इक्वेशन कन्वर्ट केलेलं आहे त्याच्यातून किंमत घेतलेली आहे. म्हणजेच या समीकरणातून आणि या समीकरणातून आपण त्याच्या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत. मग A1 B1 C1, A2 B2 आणि C2. आता dxचा फॉर्म्युला काय आहे, C1 C2 B1 B2, तर त्या आपण किमती घेणार आहोत. C1 5 आहे, C2 -4 आहे, B1 -4 आहे, B2 9 आहे. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 × 9 -4 × -4, 9 5 जा 45, 4 इंटू मायनस प्लस होणार आहे, परंतु इथं एक मायनस आहे, प्लस इंटू मायनस मायनस, म्हणून इथं मायनस आलेला आहे. 4 × 4 16, यांची सबट्रॅक्शन केली 29 आली. जसं आपण dxचं सूत्र लिहिलं तसं dyचं लिहिणार आहे. आता dxच्या सूत्रामध्ये आपण काय केलेलं आहे, C1 आणि C2 इथं घेतला आहे, परंतु dyच्या सूत्रामध्ये आपण C1 आणि C2 इथं घेणार आहोत आणि इथे A1 आणि A2. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 × -4 -5 × 1, 6 4 जा 24, मायनसला मायनस, हा मायनस इथे, 5 × 1 5, मायनस मायनस आपण ॲडिशन करणार आणि मायनसचं साईन देणार आहे, -29. dxची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 29, dyची मिळाली -29. पुढे आपण xचा फॉर्म्युला लिहिला, dx/d = 29/58. यांचं डिवाइड केलं 1/2 येणार आहे. 29च्या टेबलमध्ये 2 नंबरला आहे. इथं ही तीच संख्या आहे, फक्त इथं मायनस साईन आहे, त्यामुळे इथं उत्तराला मायनस साईन द्यायचं आहे, 1/2. x आणि yची थोडक्यात सोल्युशन उकल लिहिलेली आहे आपण. पुढील प्रश्न आपण तिसऱ्या पार्टमध्ये पाहूया.